नमस्कार मित्रांनो, प्रज्ञान अकॅडमीवर तुमचं स्वागत आहे. आजच्या दृष्टिकोनमध्ये आपण दोन आर्टिकल डिस्कस करणार आहोत. पहिला आहे की ड्युरेशन ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम कॅनॉट बी कर्टेल. यूपीसीचं असं म्हणणं आहे की जो 1 वर्षाचा टाइम पिरियड आहे त्यापेक्षा आम्ही कमी करू शकत नाही तो. आणि सेकंडचं आहे टू डेमोक्राईज द इंडियाज हार्ट ट्रान्सप्लांट प्रोग्राम. हार्ट ट्रान्सप्लांट किंवा बाकीचे ऑर्गन ट्रान्सप्लांट जे आहे त्याच्यामध्ये काय काय आपल्याला अडचणी येतात, लॉजिस्टिकल प्रोसिजर आणि टेक्निकल, त्याबद्दलचं आहे. ठीक आहे. आज 15 ऑगस्ट आहे, आपला स्वातंत्र्य दिन आहे. तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे. ह्या स्लाइडमध्ये मी माझ्याबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. पहिलं आर्टिकल बघूया आपण. पहिलं आर्टिकल काय आहे की ड्युरेशन ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम कॅनॉट बी कर्टेल. ठीक आहे. युपीएससीने असं म्हटलंय. कोणापुढे? तर पार्लमेंटरी कमिटी पुढे. प्रश्न कुठे येईल? तुम्हाला प्रश्न आला तर तुम्हाला GS2 मध्ये प्रश्न येईल. ठीक आहे. GS4 मध्ये देखील काही कंटेक्स्टमध्ये येऊ शकतो. ठीक आहे. पण प्रायमरली GS2 मध्ये येईल. ज्यांचं पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल आहे त्यांना तो ऑप्शनल मध्ये प्रश्न येईल. आपण डायरेक्ट बघूया काय सांगितलेलं आहे नेमकं. ठीक आहे. तर युपीएससीने असं म्हटलेलं आहे की जो काही टाइम फ्रेम आहे 1 वर्षाचा, तो आम्ही कमी करू शकत नाही. मग कारण काय दिलेली आहे बघा. उमेदवारांची संख्या वाढलेली आहे, परीक्षा केंद्रे आणि स्थळांची संख्या वाढलेली आहे. ठीक आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय की जो आधीचा कालावधी होता परीक्षेपूर्वी आणि परीक्षेनंतरचा, तो आम्ही ऑलरेडी कमी केलेला आहे. याच्यापेक्षा आता आम्ही कमी करू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर नंतरचं कारण काय दिलेलं आहे? गोपनीयता आणि प्रामाणिकपणा. ठीक आहे. प्रामाणिकपणा किंवा सचोटी देखील म्हणू आपण याला, अबाधित ठेवणे आवश्यक आहे. यासाठी अनेक वर्षाच्या अनुभवातून विकसित केलेली विविध चेक्स अँड बॅलन्स पद्धती सध्या लागू आहे. युपीसीचं असं म्हणणं आहे की मागच्या 60-70 वर्षापासून ही जी काही सिस्टीम आहे ती डेव्हलप झालेली आहे. याच्यामध्ये जे काही चेंजेस करायचे ते थोडे इम्पॉसिबल आहे. टप्प्यामधील अंतर म्हणजे कोणते टप्पे? दोन एक्झाम म्हणजे प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये टप्पे जे आहे ते आधीच अंतर 2.5 ते 3 महिन्यापर्यंत केलेलं आहे. त्यामुळे अजून घट करणे शक्य नाही. मुख्य परीक्षेची तपासणी वेळखाऊ आहे. का बरं वेळखाऊ आहे? तर आपण इंडिव्हिज्युअल उत्तरपत्रिका जर घेतल्या तर युपीएससीचं असं म्हणणं आहे की जवळजवळ 1.25 लाख उत्तरपत्रिका चेक करायच्या असतात. त्याच्यामध्ये विविध विषयाच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका असतात आणि मग त्याची तपासणी जी आहे ती वेळखाऊ असते. मग संसदीय समिती काय म्हटली यांना की भरती प्रणालीचे पूर्ण मूल्यांकन करावे. बसवान समिती जी 2015ला आली होती, गैरहजेरीच्या उच्च दर मुद्द्यावर अभ्यासासाठी देखील या समितीने शिफारसी दिल्या होत्या. काही लागू करण्यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवावी. प्रारंभिक परीक्षेची उत्तरपत्रिका परीक्षा संपताच जाहीर करावी. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की जी युपीएससीची उत्तर तालिका येते पूर्व परीक्षेची, तर ती कधी येते? पूर्ण फायनल रिझल्ट आल्यानंतर येते. इथं प्रारंभिक जे झालंय त्याला पूर्व परीक्षा करा, तुम्ही पूर्व परीक्षा वाचा. उमेदवारांना हरकती नोंदवण्याची संधी देणे, पुढील टप्प्याचे निकाल जाहीर होण्याआधी विसंगती दूर करणे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रिलिमचा रिझल्ट जाहीर करताय पण त्याच्या अगोदर विसंगती असेल, कुणाचं 1-2 मार्काने जर समजा सिलेक्शन राहत असेल इकडून तिकडं किंवा मग असं काही होत असेल तर ते आपण सगळं रिमूव्ह केलं पाहिजे. मग युपीएससीचे उत्तर बघा काय आहे या गोष्टीवर. आयोगाकडे आधीपासून QPRP हे आहे, क्वेश्चन पेपर रिप्रेझेंटेशन पोर्टल आहे, ज्याद्वारे उमेदवार प्रश्नांवर अभिप्राय देऊ शकतात. ठीक आहे. प्रश्नांवर अभिप्राय देतात पण आपल्याला माहिती आहे की राज्यसेवेमध्ये कशी सिस्टीम आहे, अगोदर उत्तर तालिका येते मग त्यावर अभिप्राय घेतले जातात. जर तुमच्याकडे उत्तर तालिकाच नाही तर तो अभिप्राय देऊन काही फायदा नाही. उत्तर तालिका फक्त अंतिम निकालानंतर जाहीर केली जाते. ही सर्व परीक्षांमध्ये पाळली जाणारी जुन्या काळापासूनची पद्धती आहे असं युपीएससीचं म्हणणं आहे. युपीएससीचा दावा आहे की प्रणाली सुरळीत चालते, सार्वजनिक हितासाठी उपयुक्त आहे आणि बदलाची गरज नाही. हा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे असं युपीएससीचं म्हणणं आहे. ठीक आहे. तर ही शॉर्ट आर्टिकल होतं. तुम्हाला यातले महत्वाचे पॉईंट मला सांगायचे होते म्हणून मी हे घेतलं. पुढचं आर्टिकल बघा की देअर इज अर्जंट नीड टू डेमोक्राईज इंडियाज हार्ट ट्रान्सप्लांट प्रोग्राम. ठीक आहे. एक तर तुम्हाला GS3 मध्ये येईल. GS3चा सिलेबस आपण इथं घेतलेला नाही. GS3 मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये प्रश्न येईल, सायन्स अँड टेक. आणि त्यानंतर इथिक्स मध्ये बायो इथिक्स ही जी काही कन्सेप्ट आहे त्यामध्ये तुम्हाला तो प्रश्न येईल. बघा, भारताच्या हृदय प्रत्यारोपण कार्यक्रमाचे लोकशाही करण्याची तातडीची गरज आहे. इथं जरी हृदय प्रत्यारोपण आपण घेतलेलं आहे, आर्टिकल जरी हृदय प्रत्यारोपण बद्दल आहे, पण हे सगळं कंटेंट जे आहे, जे बाकीचं ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन आहे त्याला देखील लागू आहे. ठीक आहे. हृदय प्रत्यारोपण ही अंतिम टप्प्यातील हृदय विकारासाठी सिद्ध, जीवन वाचवणारी व उच्च जगण्याचे प्रमाण वाढवणारी. ठीक आहे. मग हार्ट ट्रान्सप्लांटेशनने काय होतंय? एखाद्याचा जीव वाचतोय, बरोबर, जगण्याचा जो काळ आहे त्याचा तो वाढतोय. समजा एखादा 60 वर्षापर्यंत त्याचा जर लाईफ लिमिट झालेला असेल त्याचा हार्ट फेल्युअरमुळे किंवा काय, तर तो पुन्हा एक 10-15 वर्ष जगू शकतो. ठीक आहे. मात्र भारतामध्ये विशेषतः पूर्वेकडील राज्यांमध्ये या उपचाराची उपलब्धता असमान आहे. आपण बघतो की न्यूजला जरी बघतो तर हार्ट ट्रान्सप्लांटच्या ज्या केसेस होतात, ग्रीन कॉरिडॉर वगैरे हे जे न्यूजमध्ये होतं ते कुठं होतं? जास्तीत जास्त चेन्नईला होतं, मुंबईला होतं, पुण्यामध्ये होतं.
या सेवेला लोकाभिमुख करण्याची केवळ वैद्यकीय कौशल्य पुरेसे नाही. ठीक आहे, वैद्यकीय कौशल्य तर आपण त्यामध्ये एक्सपर्ट आहे, पण तेवढंच त्यासाठी पुरेसे नाहीये. पायाभूत सुविधा, कारण तो ऑर्गन ज्यावेळेस आपण हार्वेस्ट करतो, तो ज्या पेशंटमधनं रिमूव्ह करतो, जो पेशंट मेलेला आहे, तर तो काही काळातच, फॉर एक्झाम्पल आता हार्ट जे आहे ते 4 तासामध्ये ट्रान्सप्लांट होणं गरजेचं आहे. मग समजा तो हार्वेस्ट केल्यानंतर, तो ऑर्गन काढल्यानंतर ती काही शस्त्रक्रिया होऊन पुढच्या पेशंटवर किंवा मग ती सगळी मुवमेंट होऊन 4 तासामध्ये प्रोसिजर कंप्लीट झाली पाहिजे. ठीक आहे, म्हणून पायाभूत सुविधा सुटसुटीत करणं, प्रशासकीय कार्यक्षमता वाढवणं, व्यापक जनजागृती गरजेची आहे. ठीक आहे, हे देखील पॉईंट आपण बघूया. आता सध्याची यंत्रणा कशी आहे बघा, तर राष्ट्रीय स्तरावर नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू प्लांटेशन ऑर्गनायझेशन आहे, प्रादेशिक स्तरावर पण तशीच एक ऑर्गनायझेशन आहे त्याखाली, त्यानंतर राज्य स्तरावर अशी 3 स्तरीय सिस्टीम आहे आपल्याकडे अवयव प्रत्यारोपणाची. हे सर्व काय करतात, तर प्रत्यक्ष यादी मॅनेज करण्याचं काम करतात, अवयव जुळणी करतात, प्रत्यारोपणाचे समन्वय साधतात, म्हणजे कोऑर्डिनेशन, तिची काही लिस्ट आहे, डोनर करणारे पेशंट, ऍक्सेप्ट करणारे पेशंट, त्याची सगळी जुळणी मॅचिंग वगैरे करण्याचं काम करतात हे तिन्ही पण ऑर्गनायझेशन. मग बघा आता यामध्ये आव्हाने काय आहेत, तर हा तुमचा प्रश्न आहे GS3 आणि GS4 मध्ये. वेळेची मर्यादा, हृदय काढल्यानंतर 4 तासाच्या आत प्रत्यारोपण करणे आवश्यक आहे. संकलन व वाहतूक, अनेक रुग्णालयांकडे संभाव्य दाते आहेत, म्हणजे डोनर करणारे लोक आहेत अनेक रुग्णालयांकडे, पण त्यांना सेंट्रल अथॉरिटीकडनं तसं परवानगी नाही. त्याला आपण काय म्हणतो की नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीवल सेंटर, मान्यता नसल्यामुळे ते अवयव हार्वेस्ट करू शकत नाही. संपर्क समस्या देखील आहेत, म्हणजे संपर्क समस्या इथं मला म्हणायचं कम्युनिकेशन चॅलेंजेस. पूर्व भारतामध्ये हवाई संपर्क मर्यादित असून रुग्णालय आणि विमानतळांमधील लांब अंतरामुळे हृदय वाहतुकीत विलंब होतो. ग्रीन कॉरिडॉर, पोलिसांच्या मदतीने रस्ते वाहतूक उपलब्ध आहे. ठीक आहे, पोलिसांच्या मदतीने आपण ग्रीन कॉरिडॉर डेव्हलप करू शकतो किंवा मग तो तात्पुरता आपण एस्टॅब्लिश करतो, पण हवाई प्रवासाच्या पायाभूत सुविधा, आपत्कालीन वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर सुधारणांची आवश्यकता आहे. ठीक आहे, हे झाले प्रॉब्लेम. त्यानंतर बघा, शक्यतो आपण कुणाचे ऑर्गन हे करतो, हार्वेस्ट करतो, तर जो व्यक्ती ब्रेन डेड झालेला आहे त्याचा. ठीक आहे, मग त्याच्याबाबत काय अडचणी बघा, अवयवदानासाठी ही पूर्वअट आहे, परंतु प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. गुंतागुंतीची कशी, एकतर आपल्याकडे आपण अगोदर डिक्लेअर केलेलं नसतं की मला समजा ब्रेन डेड झालं किंवा काही प्रॉब्लेम झाला तर मला ऑर्गन ट्रान्सप्लांट करायचे. ठीक आहे, ते डिक्लेअर केलेलं नसतं. त्यानंतर त्या व्यक्तीची डेथ झाल्यानंतर त्याचे जे सगळे नातेवाईक आहेत जवळचे, ते खूप म्हणजे इमोशनली अनस्टेबल झालेले असतात, त्यामुळे त्यांच्याकडनं ते डिसिजन करून घेणं. ठीक आहे, म्हणून ही प्रक्रिया आपण गुंतागुंतीची म्हटलेलं आहे. काही रुग्णालयामध्ये प्रशिक्षणाचा अभाव असल्याने कुटुंबियांशी संवाद साधताना भावनिक अडचणीमुळे विलंब होतो. मेंदू मृत्यूबाबत गैरसमज व भावनिक विरोधामुळे संमतीचे प्रमाण घटते, म्हणजे जे पेशंटचे जवळचे नातेवाईक ते संमती देत नाही अवयव दानासाठी. यासाठी व्यापक जनजागृती आणि संवेदनशील संवाद आवश्यक आहे. बघा मित्रांनो, हे आर्टिकल खूप महत्वाचं आहे. तुम्हाला यावर UPSC मध्ये मेन्समध्ये किंवा मग राज्यसेवा मेन्समध्ये प्रश्न येईल बरं का. GS4 मध्ये येऊ शकतो, GS3 मध्ये येऊ शकतो, आणि जर तुम्ही डॉक्टर असाल तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये देखील प्रश्न विचारला जाईल. क्षमता बघा, क्षमता म्हणजे काय की जर ही सगळी प्रोसेस सुरळीत झाली तर आपण किती ट्रान्सप्लांटेशन करू शकतो. बघा 2023 मध्ये 1.7 लाखाहून अधिक रस्ते अपघातात मृत्यू म्हणून अनेक संभाव्य अवयव दाते मिळू शकले असते. म्हणजे ज्यांचा रस्ते अपघातातून मृत्यू झालेला आहे त्यांचे म्हणजे जवळजवळ किती बघा 1.6 म्हणजे 1,70,000 एवढे ऑर्गन आपल्याला भेटू शकले असते, म्हणजे एवढे जीव आपण वाचू शकलो असतो. आता त्यांचा ऍक्सिडेंट झाला, त्यांची डेथ ऑलरेडी झालेली. ठीक आहे, त्यांच्यासाठी आपण काही करू शकत नाही, पण ते त्यांचे जे ऑर्गन आहे त्याच्यामधनं कुणाला तरी जीवनदान देऊ शकतात. तरी केवळ 221च हृदय प्रत्यारोपण झाले 2023 मध्ये, जे वार्षिक अंदाज 50,000 प्रत्यारोपणापेक्षा कितीतरी कमी आहे. म्हणजे 50,000 आपल्याला दरवर्षी हार्ट ट्रान्सप्लांट करण्याची गरज आहे भारतामध्ये. हा आकडा लक्षात ठेवा, तुम्ही लिहू शकता इंट्रोडक्शन मध्ये. सर्वेनुसार भारतीयांमध्ये अवयव दानाची इच्छा असूनही या इच्छेची प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये मोठी तूट आहे. आपण बघितलं की मोठी तूट काय आहे, एकतर इन्फ्रास्ट्रक्चर नाही. इन्फ्रास्ट्रक्चर मला म्हणायचं की लॉजिस्टिकल. ठीक आहे, त्या तऱ्हेने काम करणाऱ्या यंत्रणा नाही आहेत आपल्याकडे. त्यानंतर कम्युनिकेशन प्रॉपर नाही. ठीक आहे, मग सुचवलेल्या उपाययोजना काय असू शकतात, तर आर्थिक दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत, म्हणजे कोणीतरी एक श्रीमंत आहे म्हणून त्याला ऑर्गन भेटतोय ट्रान्सप्लांटेशन असं होता कामा नये. जी काही लाईन आहे, जी काही वेटिंग लिस्ट आहे, ती वेटिंग लिस्ट क्रमाक्रमानेच जी काही आहे ती क्लिअर झाली पाहिजे. अधिक रुग्णालयांना NTORC मान्यता देणे, जेणेकरून ते ऑर्गन हार्वेस्ट करू शकतील किंवा ऑर्गन रिमूव्ह करू शकतील. आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे प्रगत प्रशिक्षण. त्यानंतर सक्रिय व पारदर्शक दाते आणि ग्राही नोंदणी व्यवस्था. जी काही डोनर करणारे लोक, डोनर करणारे पेशंट आहे किंवा ऍक्सेप्ट करणारे पेशंट आहे, यांची जी काही यादी आहे ती पारदर्शक असली पाहिजे, ट्रान्सपरंट असली पाहिजे. हवाई रुग्णवाहिकांचं जमिनीवरील आणि हवाई वाहतुकीत सुधारणा झाली पाहिजे. ठीक आहे,
हे सगळे झाले आता प्रॉब्लेम. आता आपण निष्कर्ष बघू काय आहे. प्रत्यारोपणाचा विस्तार रोखणारे अडथळे वैद्यकीय कौशल्यात नसून लॉजिस्टिक, प्रशासकीय आणि सामाजिक मर्यादांमध्ये आहे. आपण ते बघितलं, ते तुम्ही कंक्लुजनमध्ये लिहायचंय. मजबूत वैद्यकीय तज्ञता, सार्वजनिक पाठिंबा आधीच उपलब्ध असताना प्रणाली आणि पायाभूत सुविधांचे लक्षित गुंतवणूक केल्यास उपलब्धता व समता मोठ्या प्रमाणावर वाढवता येईल. जे दुर्बल घटक आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे, किंवा जसं ईस्ट इंडिया सारखे एरिया जे आहेत, पूर्व भारतासारखे एरिया, ते मागास आहे या बाबतीमध्ये. तर आपण व्यवस्थित जर प्रॉपर तिथे इन्व्हेस्टमेंट केली आणि ते स्ट्रक्चर जर व्यवस्थित इस्टॅब्लिश केलं, मेकॅनिझम इस्टॅब्लिश केलं, तर आपण हे जे काही प्रॉब्लेम आहे ते आपण सॉल्व्ह करू शकू. प्रत्यारोपण साखळीतील प्रत्येक दुवा मजबूत केल्यास संभाव्य दान हे वास्तविक जीव वाचवणाऱ्या प्रक्रियेत रूपांतर होऊ शकते. हे होतं आपलं आजचं या आर्टिकलचं कन्क्लुजन. आजचे हे 2 महत्त्वाचे आर्टिकल होते. भेटूया आपण पुढच्या आर्टिकलमध्ये, पुढच्या सेशनमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबतो. थँक्यू.